दिलीप पवार आदिवासी साखर कारखान्याचा चेअरमन भरत गावित याने माझ्याविषयी निवडणुकीत जसं सकाळी सुटून देवाचे नाव घेतात संध्याकाळी तसं माझे नाव घेतल्याशिवाय त्यांनी निवडणूक प्रचारात एकही सभा सोडलेली नाही आहे। प्रथम मी सांगेल, मी दिलीप पवार आदिवासी साखर कारखान्यात अधिकारी होतो। आम्ही पहिल्याने भूपेनदादा आम्ही पहिलं कागद आणि पहिली टिकाम आणि शेवटपर्यंत आम्ही इमानदारीने काम केलेलं आहे। लोकांनी बुवा परिवर्तन व्हावं म्हणून नवीन संचालक मंडळ निवडलं। त्याच्या अगोदर माननीय आमदार शिरीषदादा नाईक हे 20 वर्षापासून चेअरमन होते। त्यांनी आम्हाला दोघांना असं सांगितलं होतं की मी सर्व कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर सोपेल, म्हणजे कुठल्याही आम्हाला तुम्हाला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि बॉडीवर कुठलीही आच येऊ नये तर याची आपण काळजी घ्यावी असं आम्हाला पहिल्यानेच इंट्रॅक्शन होतं। त्यामुळे आम्ही कुठल्याही आर्थिक कामात किंवा कुठेही 1 रुपयाचा आम्ही भ्रष्टाचार केला नाही। आम्हाला हे नवीन बॉडी आलं, लोकांनी निवडून दिलं त्यांना की बुवा तुम्ही परिवर्तन केलं तर कारखाना सुरू करावा, व्यवस्थित चालवा असं त्याच्यासाठी निवडून दिलं। परंतु यांनी त्याचा गैरफायदा घेतला। चेअरमन म्हणून भरत गावित निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 2 वाजेपर्यंत चेअरमन निवडची सभा असते, परंतु यांनी खोटं दाखवून शेतकरी मेळावा घेतला। त्या ठिकाणी 3-4 हजार लोकांना जेवण दिलं असं दाखवलं। पहिलाच भ्रष्टाचार पहिल्याच दिवशी 5.5 लाख रुपये त्यांनी काढून खाऊन गेले। त्याच्यानंतर चला कुलदेवता आहे आदिवासी देवमोगरा माता आदिवासी समाजाची कुलदेवता आहे, तिला रंगरंगोटीचं काम करत आहे, आम्हाला बी आनंद वाटला होता। परंतु त्या कुलदेवतेच्या नावाने एखादा सामान्य माणूस असतो, त्याच्या परीने परिस्थितीने 100 रुपये दानपेटी टाकतो। एखादा चांगला असेल तो मंदिरासाठी ट्रस्टसाठी काहीतरी देतो। परंतु या चेअरमन पदाचा लाभाचा गैरउपयोग करून कुलदेवतेच्या मंदिराचे शुभेच्छा करून तिथं PO ब्लॉक बसवतो, गार्डन बगीचा तयार करतो आणि सर्व वॉल कंपाऊंड करतो, असं अनेक कारणे दाखवून त्यांनी 1,07,70,000 रुपये हडप केले, तेही विना टेंडर। वास्तविक 5,000च्या वरती आम्ही टेंडर काढायचो, 3-4 कोटेशन मागायचो। तशी पद्धत न अवलंबता यांनी चेअरमन पदाचा गैरवापर करून सुमानिक ट्रेडर्समध्ये सर्व पैसे डायव्हर्ट केले। त्याच्यानंतर गॅस एजन्सी आहे तिच्यात डायव्हर्ट केले, पतपेढीत डायव्हर्ट केले। शिरीषदादा हे 20 वर्षापासून चेअरमन होते, त्यांची स्वतःची धीमीबाई पतपेढी आहे, पण तिथं 1 रुपयाचा आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे। आणि हे भरत गावित सांगतो, दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, शिरीष नाईकने भ्रष्टाचार करून सर्व पैसे हडप केले, त्यांना जेलमध्ये टाकू। पण आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेस बी कोण जेलमध्ये जाईल तो वेळ आल्यावरच समजेल असं। त्याच्यानंतर मला आम्ही सर्व कागदपत्र माहिती होतं, कारखान्याचा मी पहिल्या दिवसापासून होतो। तर बुवा भ्रष्टाचार केला असं समजल्यावर मी स्वतः सर्व चौकशी केली, सर्व पैसे इकडे तिकडे त्यांनी डायव्हर्ट केलं। तर मी तक्रार केली, साखर आयुक्तांना केली, सहकार आयुक्तांना केली, सहकार मंत्र्यांना केली, ED पर्यंत गेलो मी, यांनी एवढं पैसे खाऊन गेले बुवा असं। परंतु त्यांनी असं सांगितलं की हे चुकीचं आहे, आम्ही करणार। आता सांगत होता की बुवा आम्ही इलेक्शन झालं, एकदा पैसे काढून तुम्ही खाऊन गेले, डायव्हर्ट होऊन गेले पैसे, हा मोठा गुन्हा आहे। त्याच्यानंतर चौकशी झाली, विशेष लेखापरीक्षक साखर धुळे यांनी प्रत्यक्ष चौकशी करून सर्व अहवाल, जो RJD असतो संभाजीनगरचा 5 जिल्ह्याचा बॉस असतो, त्यांच्याकडे चौकशी अहवाल सुपूर्द केला। तर त्यांनी आता इलेक्शन असल्यामुळे सर्व अधिकारी हे निवडणूक कामात होते, परंतु आता 26/11ला त्यांनी आदेश काढला DDR मॅडम भारती मॅडम यांना की तुम्ही प्रशासक म्हणून आपली नेमणूक करण्यात येत आहे असं। तर आज ते प्रशासक म्हणून हजर झालेले 3 समिती आहे त्यांची। एक आहे DDR म्हणून भारती मॅडम आहे, त्याच्यानंतर एक ऑडिटर असतो ते आपले निकम साहेब आहेत, त्याच्यानंतर एक स्पेशल ऑडिटर असतो साखर धुळ्याचे ते संदीप पाटील साहेब। यांनी सर्व चौकशी करून त्यांना कारवाईचे आदेश दिले होते। आज 26 तारखेला हा आदेश दिला आहे की आपण 3 समितीचे 3 समिती म्हणून
आपण कारभार बघावा, कारखान्याच्या हितासाठी काम करावं असं त्यांना सांगितलं. तर त्यांनी संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे ते प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांनी. मी आणि आमच्या सर्व तालुके बरेच शेतकरी आले होते. त्या मॅडमांना निवेदन म्हणजे विनंती केली की मॅडम आता आपण प्रशासक आलेले आहेत, तरी आपण आता कारखाना कसा चालू होईल शेतकऱ्यांचं हित लक्षात घ्यावे आणि कारखाना सुरू करावा असं. कारण कारखाना हा द्वारकाधीश साखर कारखान्याला 15 वर्षाच्या कराराने भाड्याने दिलेला आहे. सर्व आर्थिक व्यवहार तेच करतात. आदिवासी साखर कारखान्याचा 1 रुपयाचा संबंध नाही. तरी ही चौकशी झाली. त्यांनी पतपेढीत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वर्ग केले, अजून पगार दिले नाही, फायनल पगार दिलेले नाही. हा मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे चौकशी झाली. आम्ही निवडणूक होती आता विधानसभेची, त्या प्रत्येक सभेमध्ये शिरीष नाईक निष्पक्ष आमदार आहेत, त्यांनी काहीच कामं केले नाही. सर्व निधी 5-5 असं बोजत ठेवतो, 5-5 कोटी, 5-5 25. ते का शिरीष नाईक स्वतः खिशात काढून घेऊन गेले का ते पैसे, त्यांच्या खात्यावर वर्ग केले का? शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांना डिप्या दिल्यात. सर्व प्रकारच्या निधीचा शासकीय यंत्रणानुसार त्यांनी नियमाप्रमाणे योजना केल्या त्या, आणि तो पैसा तिकडे. भरत गावी सांगतो शिरीष नाईक सर्व पैसे खाऊन गेले, 5 वर्षाचे इतके पैसे. हे चुकीचे आहे. शिरीष दादा हे 20 वर्षापासून आमदार आहे, आपलं चेअरमन होते. त्यांनी कुठलेही एक दमडीचा रुपया त्यांनी आणि आम्ही खाल्लेला नाही. माझा त्यांनी प्रचार केला, दिलीप पवारने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला. एक एकर एक जमीन नसताना त्यांनी पैसे काय ऊस त्यांच्या नावावर टाकले. हो, मी गरीब शेतकऱ्यांच्या शेती भागीदारीने घेतले. 10 शेतकरी फुटली इट बी नाही आहे आणि फुटलं सडीचा तुकडा नाही गंजलेला. जर तुला असेल, तुला कोणी सांगितलं असेल त्याचे तपास कर. तू नगरपालिका आहे वेराची, तिथं तपास कर. माझ्या नातेवाईक, माझ्या कुटुंब पोराच्या नावाने असेल तर तो सर्व बंगला मी तुझ्या नावाने करतो आणि तुला अजून वरून 1 लाख रुपये मी देतो. तर तुम्ही तुमच्या परिवाराने कुठे कुठे जमिनी घेतलेल्या आहेत, या दिलीप पवारने या 2 वर्षात काढलेले आहे. आणि तो तुमचा तो तज्ञ फुटली अकलीचा तो. आणि मला सांगतो भरत गावी तू 3 पाठ दिलीप पवार. अरे 3 पाठ दिलीप पवारने हा खूप हुशार माणूस आहे, कोणाचा बंधनात नाही, कोणाच्या यात नाही. तू दुसऱ्याचं ऐकून हे करतो आहे, परंतु तुम्ही कोणाच्या नावाने घेतलंय मी मगाशी बी सांगितलं. आणि कोणीच्या नावाने तुझ्या त्या जाधवने फ्लॅट घेऊन दिलेला आहे याची बी मी चौकशी करतोय. तू कुठं कुठं पगले घेतलाय, तू कल्याणला असेल, नाशिकला, त्याची सुद्धा मी चौकशी. भरत गावी तुला मी सांगतो, पहिलं तुझा काय वाट्या टाक्या होता, त्याने तुझं राजकारण संपवलं. तसं याने तुझ्या या जाधवने हे राजकारण संपवलं. कारण माहिती आहे त्याला भरत गावी पडतो आहे, निम्मे पैसे तो खाऊन जातो तुझ्या प्रचाराचे. आज त्याची प्रॉपर्टी बघ आणि भरत गावी तुझी प्रॉपर्टी बघ, किती तफावत आहे. मागे बी बोललो होतो. तर त्याला त्या जाधवला गांडीवर लात मार, तेव्हा तुझं राजकारण सुधरेल. परंतु तू ऐकत नाही कोणाचं. आम्ही बी असतो नाईक साहेबांकडे. मी 1987 पासून PM म्हणून काम करतोय. माझं घर बघ, माझी प्रॉपर्टी काय आहे ते बघ, शोध, आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे ती शोध. आम्ही असं 1 रुपया कोणाचा खाल्लेला नाही आहे. शिरीष दादा आमचा ज्येष्ठ आहे, मी त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, परंतु सर्व दिलीप भाऊ, भूपेन दादा, कारखान्याचं तुम्ही सर्व कागदपत्रे हाताळा. पण माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर म्हणजे नाईक साहेबांवर कुठली आच येऊ नका द्या, एवढं आम्ही त्यांचं सर्व जबाबदारी सांभाळली होती. परंतु या माणसाने बोगस दुसऱ्याचं ऐकून सर्व बाईट दिलं त्यांनी. हे चुकीचं आहे, गैर आहे. त्याला जर भरत गावीतला वाटत असेल, दिलीप पवारचं प्रॉपर्टी असेल, बंगला असेल, त्याने चौकशी करावी आणि आमच्यावर असं गैरवापर आणि आमच्यावर बदनामीचं हे करू नका. मी माझे एक वकिलांना तपास करतो आहे. माझे अब्रू नुकसानी यांनी दाखल केलेले आहे, ते अब्रू नुकसानी दाखल करायचे आहे. माझे यांनी वाट लावली प्रत्येक तालुक्यात. माझे चांगलं सर्वांशी संबंध असताना की बुवा दिलीप पवारने असं केलं, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ला. मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. भरत गावीतवर 3 कोटीचा दावा ठोकेल. कारण तो सांगतो ना करोडो रुपये दे, तुम्हाला करोडो रुपये आपलं न्यायालयाकडून. मी करोडो रुपये काय करतो ते असं. आणि तो तुझा तो जो आहे ना बिग नाखलीचा तो तज्ञ सांगतो तो, त्याच्यावर सुद्धा 2 कोटीचा दावा दाखल करेल. मी माझ्या वकिलांना भेटेल. परंतु असं चुकीचं आणि गैर लोकांचं दुसऱ्याचं ऐकून शिरीष दादांना बदनाम केलं, आम्ही केलं, आम्हाला केलं. कारखान्यात आज
सर्व कारखान्याचे शेतकरी सर्व खुश झालेले आहेत की बुवा आता कारखाना चालू आहे. मी आणि सर्व मंडळ गेलो, शेतकरी मंडळ, प्रशासक मॅडमला सांगितलं, मॅडम काही करा, द्वारकाधीशच्या चेअरमनला बोलवा, त्यांना मंडळाला बोलवा आणि कारखाना सुरू करा. कारण आज शेतकऱ्यांचा ऊस हा 2000 रुपयाने घेऊन जात आहे गुराडवाले. आज किती नुकसान होत आहे त्यांचं. त्यांनी पाणी भरलंय, लाईट बिल भरलंय, मजुरी दिलाय, खत मूठ टाकलं आहे, त्याचा फायदाच नाही. म्हणून त्यांना विनंती केली की बुवा पहिली सभा तुम्ही त्यांची घ्या. कारण यांनी घेतलंच नाही. यांना लोकांनी बुवाचाला निवडून दिलं, परिवर्तन होईल, उलट कारखाना बंद पडला, भाड्याने दिलाय, त्यांना कुलूप लावायचं, साखर विक्री करू द्यायचे नाही. आज ते व्यापारी आहेत, ते कुठून पैसे कमवतील. आज त्यांचे जवळजवळ 50 ते 60 कोटी त्यांनी भांडवल टाकलेलं आहे. त्यांचं व्याज किती होत असेल आम्ही त्यांना नाही सांगत, ते काय माझे नातेवाईक नाही आहे, परंतु आज ते शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या याच्यासाठी ते तयार झाले होते कारखाना घ्यायला, परंतु यांनी गैर हे केलं. मी खरोखरच माझ्या सर्व शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं, मी तक्रार केली, त्याचं मला फळ भेटलं आहे. जर आम्हाला कारखान्यातून काढलं नसतं, आम्ही सांगितलं होतं भरत गावीतला निवड झाली त्या दिवशी, दादा भाऊसाहेब आम्ही तुला मदत करू, काय बी असेल तर. हो हो चालेल. आणि याने दुसऱ्या तिसऱ्याचे ऐकून आम्हाला आमच्या गांडीवर लाथ मारले आणि आम्हाला पोटावर पाय दिला. आम्ही पण गरीब आहेत ना, आमच्या काही मिला चालतायत असं नाही. मिला चालल्या असतात आम्ही कारखान्यात नोकरी केली नसते. आज माझे पोरं आहेत, त्यांचं आज 2 वर्षापासून मला काहीच नाही आहे. तर मी सर्व अधिकाऱ्यांचं मला सहकार्य केलं, मी तक्रार केली, चौकशी झाली, आज त्याचं फळ मला भेटलं. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि यांच्यावर कारवाई व्हावी असे मी अधिकाऱ्यांनाही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.